एक चूक महागात पडली आणि पुन्हा एकदा बकासूरची सेमीला हार. नक्कीच मित्रांनो, बकासूर प्रेमी नाराज झाले असतील. पण नेमकं काय घडलं सेमीमध्ये? तर मित्रांनो, आज बकासूरची जेव्हा सेमीची सुट्टी झाली तेव्हा सुट्टी नाही व्यवस्थित झाली. बकासूर सुटला कारण बकासूरचं वैशिष्ट्य आहे, जरी सुट्टी मेकांना नाही सोडलं तरी तो झेंडा पडला की सुटतोच. पण त्याचा जो जोडीदार होता एडा सरजा चांगला पळाला गाठाला. पण मित्रांनो, सेमीला सुट्टी मेकरकडून एक चूक झाली. लेट सुटला सरजा आणि त्यामुळे गाडी मागे पुढे सुटली आणि त्यामुळेच मित्रांनो आज बकासूरची अंतरानं हार झालेले आहे. नक्कीच थंबनेलला मी फोटो टाकेन सुट्टीचा, तो तुम्ही पहा, त्याच्यावर तुम्हाला समजेलच. आणि आज मित्रांनो बकासूरची खूप म्हणजे खूप अंतरानं हार झाली. शेवटच उतारला म्हणलं तरी चालेल. खरंच मित्रांनो अवघड आहे. एक चूक महागात पडली. सरजा मित्रांनो चांगला पळाला, सरजाला आपण दोष देऊन नाही चालणार. आणि आज संध्या सुट्टी मेकरची एक चूक झाली आणि त्यामुळेच आज बकासूरची हार झाली. यावर मित्रांनो तुमचं मत काय कमेंट करा. नक्कीच आज जर सुट्टी व्यवस्थित झाली असती तर निकालाबद्दल आपण बोलू शकत नाही, काही घडलं असतं. पण नक्कीच घासाघाशी 100% झाली असती. नक्कीच बकासूर मनापासून मित्रांनो खूप म्हणजे प्रयत्न करतो, पण कुठेतरी नशीब साथ देत नाही. कधी टॉपचा पायरा असला की सुट्टीला गडबड होते, कधी बकासूर पळतोय तर शेजारच्या बैलाची सुट्टी होत नाही, कधी चांगला टॉपचा पायरा असला तर पाऊस येतोय. सचिनचा आपण पाहिलं, सचिनसोबत पळताना. असे मित्रांनो काही ना काहीतरी नक्कीच बकासूरच्या सोबत घडतंय. आणि जेव्हा टॉपचा पायरा नसेल तेव्हा हार होतेच. नक्कीच तुम्हाला काय वाटते, बकासूरची हार का होते आणि काय केल्यानंतर बकासूरचा कमबॅक होईल हे कमेंट करून नक्कीच सांगा. बकासूरला पुढे मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि त्या मित्रांनो सेमीमध्ये जी गाडी सेमीपासून फायनलसाठी पात्र झाली त्या गाडीला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असेच निकाल पाहण्यासाठी आताच आपण चॅनेलला निकालाचा बादशाह या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.